नमस्कार. मी मिलिंद माने. चर्चासत्र हा कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर आलोय. आज शिवजयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मी पुन्हा या कार्यक्रमाची सुरुवात मी करताना जेव्हा सुरू केला म्हणजे बरेच गॅप पडला आणि महाशिवरात्री त्या निमित्त या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि योगायोग पहा की दुसरा व्हिडिओ मी जेव्हा घेऊन तुमच्या समोर येत आहे तो आहे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 15/2/2026 या दिवशी मी पुन्हा नव्याने चर्चासत्र या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. शिवजयंती निमित्त तुम्हा सर्वांना पुन्हा मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी कोणी राजकारणी नाही किंवा मोठा पत्रकार नाही किंवा जिनियस नाही. एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी येणार आहे. एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मी विचार करत आहे आणि का आज महाराष्ट्रामध्ये महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवप्रेमींना व राजकीय पक्षांना खरंच आपले महाराज समजलेत का असा माझ्या मनात प्रश्न आहे. आणि येण्याचं कारण असं की आपण आपल्या आयुष्यामध्ये आज ज्या काळात आहोत त्या काळानुसार आपण विचार करतो. आपण सरळ सोट आणि एकदम इझी उत्तर आपल्याला पाहिजे असतात, कारण आपण त्या काळात जन्मलो नाही. आपलं सुदैव म्हणा किंवा काही म्हणा, आपण तो काळ अनुभवला नाही. आज एक सर्वसामान्यपणे जेव्हा मी बघतो की प्रत्येक गोष्टीचं एकदम सहज आणि सोपं उत्तर प्रत्येकाला पाहिजे. हिंदू मुस्लिम मुसलमान हे एकदम बेकार आहे किंवा ते आपल्या हिंदूंना खरोखर आपल्या विरोधात आहे. आज शिवजयंती निमित्त मी एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मी विचार करताना मला हा माझा विचार आहे, कोणाला पटो न पटो, पण एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की किंवा सर्वसाधारण माझ्या ज्या माहितीप्रमाणे मी सुरुवातीला जो उल्लेख केला, मी कोणी कॉलेजचा प्रोफेसर नाही किंवा इतिहास तज्ञ नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मुस्लिम सुद्धा होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य ती सन्मान दिला. त्यांच्या नमाज पठणासाठी
किल्ल्यांवरती जागा उपलब्ध करून दिली. पण का? याचा विचार करताना आपण सरळसोटपणे म्हणतो की का? आज त्या काळात जर गेलं तर त्या काळात त्यांच्या साठी जी आक्रमण आपल्या भारत देशावर, आपल्या संस्कृतीवर जी झाली ती बाहेरच्यांनी केली. ते किती होते? ते मुठभर होते. बाहेरच्या देशातून आले, त्यांनी आक्रमण केली आणि जबरदस्तीने हिंदूंना त्यांनी मुसलमान बनवलं. परंतु त्यावेळेचे जे प्रस्थापित होते, मुसलमान झाल्यावरती त्यांनी पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेतलं नाही. त्यात त्यांची काय चूक होती? आज विचार करायला गेलं तर आजच्या काळात आपल्या समोरच स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर मधून असंख्य हिंदूंचं पलायन झालेलं आहे. महाराजांनी अशा सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र ठेवलं. यातच महाराजांचं मोठेपण आहे. त्यामुळे महाराज हे मुसलमान विरोधी नव्हते. महाराज हे आताताई म्हणजे आजच्या जर काळात बघायला गेलं तर एक जात्यांध हा जो प्रकार आहे त्याच्या विरोधात होते आणि त्यामुळेच ते मुसलमान सुद्धा महाराजांच्या बरोबर होते. कारण त्यांना सुद्धा माहिती होतं योग्य काय आणि अयोग्य काय. आज त्या दृष्टीने विचार करता आपण महाराजांना किती ओळखलं. आज महाराजांच्या नावाने जे काही संघटना किंवा पक्ष चालतात, ते चालवले जातात, त्यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराज समजले का नाही, ह्याचं उत्तर शोधण्याचा खरंच गरज आहे. त्या काळची परिस्थिती भयावह होती, भीषण होती. आपण कोणीही विचार करू शकत नाही, कारण आपण त्या घटकेला त्या काळात नव्हतो. आपण आज सुरक्षित काळामध्ये जन्माला आलो. आज आपण प्रत्येक जण आपापलं आयुष्य जगतो. माणसाचा स्वभावच आहे की आपल्याजवळ जे आहे ना त्याची त्याला किंमत नसते आणि कदरही नसते. आजच्या दिवशी मी कोणत्याही राजकीय विश्लेषणात पडण्याची गरज नाही. त्यावेळी ज्या जात्यांध परकीय आक्रमणाने आपल्या भारत या मायभूमीवर अत्याचार केले, त्यानुसार महाराजांनी त्यांची परकीय आक्रमण थोपवली. त्यावेळी जे मुसलमान झाले, पीडित होते, त्यांना सुद्धा आपल्या जवळ केलं. आज आपण सुरक्षित आहोत असे वाटते, पण सर्वांनी लक्षात ठेवा, रात्र वैऱ्याची आहे. कारण आपण
आपल्या समोरच काश्मीर मधून हिंदूंना परागंदा व्हावं लागलं. आज सुद्धा अनेक समस्या आपल्या समोर आहेत. सर्व मुस्लिम हे वाईटच असतात या मताचा मी नाही. हा, त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, परंतु असं म्हणण्याची सुद्धा सोय साक्षर मुसलमानांनी ठेवली नाही. कारण नुकतंच आपण बघितलंय, डॉक्टर लोक सुद्धा याच्यात गुंतलेले. लव जिहाद एकीकडे चालूच आहे. सुशिक्षित होऊन सुद्धा ज्यांना आतंकवादच करायचा आहे किंवा या गोष्टींना त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय एक प्रकारे म्हणता येईल, परंतु या गोष्टीचा आपण विसर पडू देता कामा नाही. मी कुठल्याही पक्षाची किंवा कोणाची बाजू घेत नाही, कारण आज बंगालमध्ये सुद्धा हिंदूंची जी परिस्थिती आहे, बांगलादेशात ज्याप्रमाणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते खूपच भयावह आहे. आज मुस्लिम कम्युनिटीमध्ये सुद्धा बरेच लोक ज्यांना मानवता कळते असे लोक सुद्धा आवाज उठवत आहेत. त्यामध्ये न्यूज अँकर रुबिया आहे, शाजिया इल्मी आहे, अजूनही काही बरेच मुस्लिम जे आहेत ते आज त्याच्यावरती आवाज उठवत आहेत. आता त्यामुळे आपण सरसकट सर्व मुसलमानांना एका तराजूमध्ये तोलण्याची गरज नाही. हा, त्यांचे आवाज क्षीण आहेत. आज आपण सुद्धा बघतो, रस्त्यात जर एक जण तलवार किंवा दगड घेऊन उभा राहिला, आपल्यातले किती जण त्याच्या विरोधात लढतात. हा, कोणीच नाही पुढे येत. एखाद दुसरा चुकून त्याच्यावर आवाज उठवतो. पण आज सुद्धा आपण बोटशेपी करतो. त्यामुळे जे आज चुकीच्या बाबतीत जर मुसलमानांमधून सुद्धा आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्याची दखल आपण घेतली पाहिजे. त्यामुळे सर्व सकट कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, आपल्या सुद्धा काही चुका आहेत. महाराज जात्यांच्या विरोधात होते, मग ते कोणीही असो. आज मुसलमानपेक्षा त्यांच्यापेक्षा हिंदू काय कमी आहेत? आपण त्यांच्यावर का नाही बोलत? काय आपण इझी फक्त मुसलमानांवर बोललो की झालं, आमची ड्युटी संपली. जे हिंदूंच्या विरोधात त्यांच्याबद्दल आपण कधी बोलतो का? त्यांच्यावर कधी बहिष्कार टाकतो? याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हिंदू मुस्लिम न करता या भारताचा विचार करून एक भारतीय म्हणून आपल्याला
भारतासाठी आणि आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी जो कोणी असेल त्याच्या मागे ठामपणे उभे राहा. उद्या काँग्रेस सुद्धा भारतासाठी आणि आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी उभी राहिली तर त्याच्या पाठी सुद्धा उभे राहा. आणि तेव्हाच राहा जेव्हा खात्री पटेल की हे आमच्या पाठीशी येणाऱ्या पिढीसाठी उभे राहतील तरच राहा. कारण इतिहासाकडून आपण बघितलं तर काँग्रेस म्हणा किंवा त्यांचे सो कॉल नेतृत्व म्हणा या गोष्टीपासून अजिबात फिरत नाहीत मागे. कारण त्यांना तुष्टीकरण करायचंय. कोणाचं? चांगल्या माणसांचं नाही किंवा चांगल्या विचारांच्या साठी ते लढत नाहीत. त्यामुळे आज मी राजकीय त्याच्यावर भाष्य करायची खरं तर मला गरज वाटत नाही. त्याच्यासाठी पुढे आहेत असो. आणि सर्वात एक गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी हिंदू आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे मला वाटतं आजच्या महाराजांचं नाव घेऊन जे राजकारण चाललेलं आहे त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. आजही आपण एक भारतीय म्हणून जगत नाही. इतिहासापासून बोध घेण्याची खरंच आजच्या काळात खूप गरज आहे. एक हिंदू म्हणून आणि हिंदू म्हणण्यापेक्षा एक भारतीय म्हणून आपण जगाला कधी शिकणार, त्याची सुरुवात झाली पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. आणि जर माझं बोलणं कोणाला पटलं नसेल तर तसंही कळवा. आणि ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. एक सर्वसामान्य भारतीय म्हणून किंवा एक माणूस म्हणून मी हा विचार करण्याची सुरुवात केलेली आहे. कुठल्या पक्षाशी म्हणा किंवा कुठल्याही माणसाशी. कारण आज मी वयाच्या एका ठीक आहे, विचार करा. आवडलं तर नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एखादा विषय जर तुमच्या मनात घोळत असेल तर त्याबद्दल मला नक्की कळवा आणि मी तुम्हाला घेऊन त्या विषयावर तुमची मतं आणि प्रश्न माझे असतील पण मतं तुमची. हा चर्चासत्र, हा कार्यक्रम मी तुमच्या समोर नक्की घेऊन येईल. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो की माझा एक मित्र आणि सखा नाही पण मित्र शैलेश मिटबावकर यांनी एक मला कल्पना दिली. एका चॅनल संदर्भात त्यांनी नाव सुचवलं, माने या ना माने. या नावाने मी हिंदीमध्ये
तुमच्या समोर येईन. आणि खास आभार शैलेश, खरंच मनापासून थँक्यू. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.